राहू दे 7-8 सेकंद राहू दे ना. राज सर राज सर राज सर राज हे चालू झालंय आता. आलाय चालू झाले. सर तुम्हाला काय वाटलं बुवा? नाही काय वाटायचं नाही, पण मला काय वाटलं काहीतरी आहे काय की असं. गेल्या वेळेस दुष्काळ होता त्यावेळेस ही काळी आईची ओटी भरलीच होती. ह्या वेळेस मी मगाशी म्हणलं ना त्यावर डिपेंड आहे. ज्या वेळेस पाऊस पडल त्यावेळेस काळी आईची ओटी भरू शकतो. नाही आणखीन इकडं तेवढा जेवढा शेतकऱ्याला पाहिजे तेवढा पाऊस झालेला नाही. आणखी ज्या वेळेस शेतकऱ्याला झाला तेवढा पाऊस झाला ना त्यावेळेस काळी आईची ओटी भरू शकतो. काय तयारी केली तुम्ही? आम्ही तयारी खात बी आणून ठेवलंय घरी. हा आकाशाकडं निराशा निराशाच आहे. आणखीन आकाशाकडे बघितल्यावर निराशाच आहे. आणखीन ज्या वेळेस पाऊस भरपूर पडत त्यावेळेस आम्ही काळी आईची ओटी भरू शकतो. परिसरात काय परिस्थिती आहे तुमची सगळ्या? काय नाही अशीच. कारण पेरणी कुठंच चालू झाली नाही. पाऊस पाहिजे ना भरपूर, त्यावेळेस मग पेरणी चालू होणार. पाऊसच नाही तर पेरणी कुठली होणार आहे. निलव्याची पेरणी चालू होती का आता? हा पाऊस पडल्यावर होती ना. नाही पाऊस पडल्यावर काय होणार आहे. माणिक पांडुरंग सोळंके खात बिया आणून ठेवलेला आहे, पण 4 रात्री पाऊस राहते ही आबाळ आले रात्री ही गरजायला अर्धायला म्हणून रात्री मोब रात्री जीव मोठा झाला, पण रात्री काय पाऊस काय रात्री येऊ शकला नाही. खात बी घरी आणून टाकलेलं आहे. जवळजवळ आज नांगरण म्हणा खात म्हणा बी म्हणा 1,00,000-1.5 लाखाची आणून ठेवलेलं आहे साहेब. तरी पावसाची वाट पाहत आहोत, पण तरी पाऊस येऊ शकला नाही. आता पावसाच्या वाट बघता आहोत. येईल की पाऊस? केव्हा येईल साहेब? शेतकऱ्याचा जीव गेलो पाऊस येईल तेव्हा पाऊस येणार नाही. ही लेकरं आहे त्यांनी ती मला का नोकरी नाही नाही फी नाही, तेव्हा आपलं बैलावर आपलं शेती मेहनत करता तेव्हा तरी सुद्धा आमची भरती होईना. त्याला काय बाळाचं काय भागू शकना. काय करावं मला सांगा तुम्ही. किती एकर शेत आहे आणि आता खर्च किती येतो? 7 एकर शेत आहे. जवळजवळ साहेब समजी मेहनत म्हणत 1,00,000-2 लाख रुपयाची जाती. पण आता काय करायचं मला सांगा तुम्ही. तयारी तर झाली पण पूर्ण. तयारी झाली पण तयारी मोप केली, पण काय तयारी करून साहेब काय करायचं? दावं घ्यायची वेळ घ्यायची पाहिजे साहेब येलेली आहे, तरी निसर्ग साथ देणार. काय करावं काय नाही. पाऊस पाऊस नाही साहेब. आजपर्यंत दुष्काळ होता. वर रात्री गुड रात्री मग रात्री अर्धायला गर्जायला रात्री मोब हिचा लावायला कडकायला मोब जीव मोठा झाला राहते. आनंद झाला जेवायला, पण तेव्हा तासून तास आबाळ आलं गेलं, पण मागचं मोहरी चालू झाला साहेब. मग वाट पाहता निसर्गाची, पण काय निसर्ग काय साथ करीन. माणिक पांडुरंग सोळंके.